आज वार मंगळवार आहे आणि सकाळ सकाळ देवाची देवाबत्ती करून घेतलेली आहे. आता टायमिंग झालेला आहे 6:30 वाजलेला आहे. माझ्या बाकीचं आंघोळ वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि कणिक वगैरे सगळं मळून घेतलेलं आहे. मी बघू शकतो कणिक ते मळून घेतलेलं आहे आणि डबूची भाजी करणार आहे, चपाती आणि भात आणि पातळ भाजी डाळीची करणार आहे. तर चला. आणि मुलांचं भाषण आहे त्यामुळं एक आत पाठांतर करायला एक इथं करायला लागले, दाखवते तुम्हाला. परीक्षेच्या आधी अभ्यास करायचा विचार केला, पण तो सतत वेळ वाया घालवला. परीक्षेच्या दिवशी तो घाबरला, कारण समाधान आहे. एका जंगलात एक सुंदर आंब्याचे झाड होते. त्यावर एक चिमणी घरटे करून राहत होती. तिला उडत उडत 7:30 वाजलेले आहेत आणि जानकी चहा पिऊन आवरून चाललेले आहे शाळेला. आणि माझा स्वयंपाक झालेला आहे, फक्त थोड्या चपात्या राहिलेल्या आहेत. आणि स्वयंपाक म्हटलं की सकाळच्या धावपळी तेव्हा कट्ट्याची अशा अवस्था असते सगळी. आणि हे बघा, मी आज जरा कट्टा थोडा आवरायला काढला होता, जरा बाहेर पण गेलतो आणि आज बाजार पण होता. दोन्ही पण कामे मी आवरून आलते आणि घरातील काही कामे माझी शिल्लकच होती. त्यामुळे मी येऊन सगळं आवरत होते आणि कपडे पण धुवायचे बाकी होते, ते झालं. भांडी पण राहिली होती आणि कट्टा पण आवरायचा होता. वरचीवर मी कट्टा आवरून गेलते, पण जो काही मला आज पूर्णपणे आवरायचा होता स्वच्छ, त्यासाठी मी म्हटलं दुपारी आल्यावरच व्यवस्थित करावं. हे जे दोन्ही रॅक आहेत, ते एक छोटं आणि एक 3 ह्याचं स्टँडचं, तर हे मी मिशोवर मागवलेलं आहे. छान आहे हे पण. आणि त्या जे जार आहेत, छोटे छोटे ज्या बरण्या आहेत काचेच्या, त्या पण मी मिशोवरूनच मागवलेल्या आहेत. जे छान आहेत. जवळजवळ मी आता कमीत कमी एक 6 महिने तरी वापरते. पाण्याने वगैरे पुसून काढते किंवा धुवून पण काढते, तरी पण त्याला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि हे ज्या काचेच्या बरण्या आहेत त्यासुद्धा मी मिशोवरूनच मागवलेल्या आहेत. आज जरा स्वच्छ सगळं पुसून घ्यावं म्हणत होते, कारण की कसं रोज रोज तसंच तसंच राहतं. निदान 8 दिवसातून पूर्ण कट्टा व्यवस्थित स्वच्छ पुसला की कसं बरं वाटतं. रोजची रोज तर आपण पुसतच असतो, पण ज्या काही वस्तू रोजच्या रोज आपण हे हलवू पण हलवलं जरी नाही हलवले तरी चालते. सगळं आवरून घेतले आणि ह्याचं 2 दिवसात एकदा मी ह्या प्लॅन्टमधलं पाणी बदलत असते, ते पण मी आजच बदलून घेतलं, म्हणजे तेवढं आणि ते ठेवायला नको म्हटलं. स्वच्छ सगळं आवरून घेतले. आणि आज जानकीचं भाषण होतं. मी म्हटलेच होते सकाळी तुम्हाला, समर्थचं शनिवारी आहे आणि जानकीचं आज होतं, त्यामुळे जानकीचा भाषणामध्ये 2रा नंबर आलेला आहे. आणि तिला एक बुक आणि गुलाबाचं फूल असं मिळालेलं आहे. आणि हे बघा, फायनली माझा कट्टा कसा असा तयार झालेला आहे. असं जर असलं ना, खरंच मनाला खूप समाधान मिळतं. सर्व आवरून मी भांडे घासायला आलेले आहे. भांडे घासून घेऊन मग मी आता बरोबर 4 वाजलेले आहे. बाहेर गेलो त्यामुळे सगळंच काम राहिलं होतं घरातलं, त्यामुळे आता येऊन कामाला पण सगळं लेटच झालेलं आहे. सगळं आवरून घेतलेलं आहे आता. नंतर राहिलेलं आहे लास्ट म्हणजे भांडी पण आता घेणार आहे. ते पण आता आवरून घेणार आहे. भांडी झाली की मग पाय पुसण्या सगळ्या घरातल्या आहेत ते सगळं धुवायला काढलेलं आहे. आणि फरशी शेवटला असणार आहे. तर चला, जसं होईल तसं तुम्हाला मी शेअर करत राहते. ते बघा, मी टेरेसवर आलते. काही थोडंफार ऊन होतं, काही थोडंफार पावसाचं वातावरण पण झालं. कपडे थोडेफार वाळत घालायचे होते, काही थोडेफार कपडे वाळले, काही नाही वाळले, असं पण झालं. लगेच पावसाचं वातावरण झालं. पण ज्या काही पावट्याच्या शेंगा होत्या त्या पण मला काढायच्या होत्या. ते पण होते म्हणून मी आलते वरती. पावट्याच्या शेंगा खरंच छान होत्या, भरपूर लागल्या होत्या, पण कवळ्या भरपूर होत्या आणि बी पण होणारे पण भरपूर होत्या. जवळजवळ 1/2 किलो तर निघल्या.
आता संध्याकाळच्या बरोबर 7 वाजलेले आहेत आणि संध्याकाळची दिवाबत्ती पण मी केलेली आहे. संध्याकाळची पण दिवाबत्ती चाललेली आहे आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहे. मुलं क्लासला गेलेले आहेत. आता संध्याकाळचा स्वयंपाकात चालू करणार आहे आणि या पावसानं असं धो 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 चालू केलेलं आहे. वरची सगळी कपडे आणून मी आणि आता स्टँडवर टाकलेले आहेत. काही थोडीफार सुकल्यात, काही नाही अजून. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. आजवर मंगळवार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला, श्री स्वामी समर्थ.